होत्या. अरेंज मॅरेज झाल्यानंतर सुद्धा तात्काळ मुलाचा विचार करू नका. आता अशी परिस्थिती आहे की लग्न झाल्या झाल्या मुलीला प्रेग्नेंट केलं जातं की ती एकदा प्रेग्नेंट झाली का ती बाहेर पडू शकत नाही. आणि तिचा पैसा, तिच्या घरच्यांचा पैसा किंवा त्याचा पैसा, त्याच्या घरच्यांचा पैसा, जी कमी पार्टी असेल किंवा मानसिक विकलांग पार्टी असेल ती पार्टी खेचण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे पहिले त्यांचा पूर्ण स्वभाव समजल्याशिवाय मुलाचा विचार करू नये किंवा संततीचा विचार करू नये. तरच ते फॅमिली सिक्युअर आहे, तरच तो एज्युकेटेड आहे. कितीही बघितलं, कितीही चौकशी करा, कितीही करा, जोपर्यंत आपला मुलगा त्या घरात किंवा मुलगी त्या घरात जात नाही किंवा तो मुलगा आपला जावाई होत नाही तोपर्यंत त्या फॅमिलीचे ऍक्च्युअल रूप आपल्याला कळत नाही. आपण अज्ञानी असतो, आपण चांगल्या भावनेने विवाह करतात लोक, परंतु फसवणूक त्या ठिकाणी होते. बघून घेता यांच्या बँकेत एवढा बँक बॅलन्स आहे, एवढ्या प्रॉपर्टी आहेत, लगेच तळ जमवतात, असं होतं. त्यामुळे ह्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपण पहिले स्वतः कॅपेबल होणे, पत्रिकेचा स्वतः अभ्यास करणे, त्यांचा बाकीच्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणे, आरोग्याचा अभ्यास करणे आणि मग लग्नासाठी मान्यता देणे आणि नंतर काही वर्षांनंतर मग मुलासाठी मान्यता किंवा संततीसाठी मान्यता, त्याचं सुद्धा एक छान प्लॅनिंग असतं. ते सगळं प्लॅनिंग झाल्यावर मग तुम्ही संततीचा विचार करा. आपल्याला वाटतंय आता की आपण आता एखाद्या जीवाला जन्म देऊ शकतो, अशा वेळेस तुम्ही निर्णय घ्या.